नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला एक अशा स्पर्धा परीक्षेची माहिती देणार आहे की ही स्पर्धा परीक्षा भारतामध्ये 30 ते 40 लाख मुलं देतात, परंतु महाराष्ट्रामध्ये आजही ह्या परीक्षेबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. तर आपण ह्या चॅनलवरती ह्या परीक्षेबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्येच नाही तर पूर्ण पुढे देखील हे व्हिडिओज येत राहतील. तर ही कुठली परीक्षा आहे मित्रांनो? तर तुम्ही बरोबर ओळखलं, तुम्ही नाव बघितलं असेल SSC. तर ही SSC म्हणजे नक्कीच बऱ्याच जणांना या ठिकाणी 10वी वाटली असेल, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. तर बिलकुल नाही, 10वी नाही, तर हे आहे SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. भारतातील रिक्रुटमेंट एजन्सी जी केंद्र शासनामध्ये नोकर भरती करते. तर ही SSC चा जो ऑरा आहे तो किती मोठा आहे हे याच्यावरनं समजेल की UPSC नंतर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा कुठली? तर MPSC नाही, रेल्वे भरती नाही, तर ती आहे SSC CGL. तर आज ह्या SSC CGL बद्दलच आपण माहिती बघणार आहोत. तर हे SSC काय? तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये MPSC ही नोकर भरती करते, सरकारी अधिकाऱ्यांची भरती करून देते गव्हर्नमेंटला, त्याच प्रकारे SSC करते. SSC म्हणजे काय? स्टाफ सिलेक्शन कमिशन. याद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गट ब आणि गट क ह्या पदांची भरती दरवर्षी केली जाते. ठीक आहे, गट ब गट क. ठीक आहे, गट ब मध्ये कुठले कुठले पदे येतात? मग इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असतील, एक्साइज इन्स्पेक्टर असतील, CAG ऑडिटर असतील, परदेशामध्ये मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये ASO असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ठीक आहे, असे खूप सारे पद, ED ऑफिसर असेल, CBI ऑफिसर असेल, ह्या सगळ्या पदांची भरती ह्या SSC द्वारे केली जाते गट ब मध्ये. आणि गट क मध्ये म्हणायला जात तर जे असिस्टंट असतात, इन्कम टॅक्समध्ये असिस्टंट, एक्साइज डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट, कस्टम डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट, तर यांची भरती गट क किंवा ग्रुप C अधिकारी म्हणून SSC द्वारे दरवर्षी केले जातात. व्हॅकन्सी किती येतात मित्रांनो? तर तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की दरवर्षी 50 ते 60 हजार व्हॅकन्सी येतात या SSC मार्फत. ठीक आहे, कुठल्या कुठल्या परीक्षा SSC मार्फत घेतल्या जातात त्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात. तर बघा, इतक्या सगळ्या एक्झाम SSC द्वारे दरवर्षी घेतल्या जातात. मग SSC CGL असेल, CHSL असेल, CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट पास असतील कुठल्याही क्षेत्रातील, आर्ट कॉमर्स सायन्स, कुठले किती मार्क असतील, पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही, तर त्यांना CGL देता येते. CHSL कोणाला देता येते? जे विद्यार्थी 12वी पास असतील, नाही तर इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल त्या विद्यार्थ्यांना CHSL देता येते. MTS कोणाला देता येतं? सर, ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली आहे त्यांना MTS देता येते. त्यानंतर सिलेक्शन पोस्ट एक अशी एक्झाम आहे SSC मध्ये, एक प्रकारे म्हणू शकतो लकी ड्रॉ किंवा एक प्रकारे लॉटरी टाईप एक्झाम आहे. लॉटरी का म्हणतोय एक्झामला? ही अशी एक्झाम आहे मित्रांनो की यामध्ये सिंगल टायर एक्झाम होते. सिंगल, एकच पेपर होतो, सिंगल पेपर. आणि यामध्ये तुम्हाला डायरेक्ट SSC CGL लेवलची पद देखील मिळू शकतात एका पेपरनेच. ठीक आहे, 200 मार्कचा एक पेपर आणि तुमचं फायनल सिलेक्शन. ठीक आहे, मग याची खासियत काय? प्रत्येकाला देता येते का? नाही. समजा तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रीमध्ये झालेलं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन BCom मध्ये झालंय, इंजिनिअरिंग झालंय, इंजिनिअरिंगमध्ये तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, MBA झालंय, BBA झालंय, BCA झालंय, BCS झालंय, कम्प्युटर सायन्स झालंय, तर अशा प्रत्येक टेक्निकल ब्रँचसाठी या ठिकाणी पोस्ट असतात दरवर्षी. आणि एक सिंगल एक्झाम असते CGLच्या प्री लेवलने, एकदम इनिशियल प्री लेवल, ज्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत, पुढे आपण बघणार आहे. ही इझी एक्झाम काढून तुम्ही ही परीक्षा या ठिकाणी इझिली क्रॅक करू शकता. त्यानंतर SSC CPO म्हणजे काय? या ठिकाणी दिल्ली पोलीसची जी एक्झाम असते. ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला पोलीस बनायचं असेल, दिल्ली पोलीस सोडा, जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात, CAPF, CRPF असेल, BSF असेल, CISF असेल, ज्याचा आत्ताच रिझल्ट आलाय, ठीक आहे, मागच्या काही दिवसापूर्वी. तर तर ह्यामध्ये जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, सब इन्स्पेक्टर व्हायचं असेल, ती तुम्हाला वर्दी पाहिजे, स्टार पाहिजे ती खांद्यावरती, तर तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी पास करू शकता. त्यानंतर GD कॉन्स्टेबल, तर ज्या प्रकारे दिल्ली पोलीसमध्ये इन्स्पेक्टर लेवलची पोस्ट CPO तर मिळते, ह्याच दिल्ली पोलीस किंवा ह्या जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे, ज्याला आपण पॅरामिलिटरी म्हणतो, पॅरामिलिटरी, त्यामध्ये GD कॉन्स्टेबलची जी भरती आहे ती ह्या SSC द्वारेच केली जातात. व्हॅकन्सी किती येतात? 50. मागच्या वर्षी 52,000 व्हॅकन्सी होतात, जसा रिझल्ट कालच आलाय. आपले देखील विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर स्टेनोग्राफर मध्ये तुम्हाला एक स्किल लागतं स्टेनोचं. ठीक आहे,
हे स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टेनोचा पेपर देऊ शकता. यामध्ये बेस्ट आहे की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना मॅथची भीती वाटते कॉम्पिटिटिव्ह करताना की मला मॅथ जमेल की नाही SSCचं, त्याने जर स्टेनोचं स्किल त्याच्याकडे असेल तर घाबरायचं कारण नाही. स्टेनोग्राफर एक्झामला मॅथ्स अवेलेबल नसतं तुमच्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे एक बेस्ट ऑप्शन होतो जे मॅथ्सला घाबरतात. त्यानंतर एकमेव टेक्निकल पोस्ट आहे इंजिनियरसाठी, ती म्हणजे SSC ज्युनियर इंजिनियर. यामध्ये फक्त 3च पोस्ट असतात, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएटसाठी ह्या पोस्ट असतात. दरवर्षी हजारो वॅकन्सीज होतात, पण आपले महाराष्ट्रातील मुलं या वॅकन्सीला मुकले जातात. मग सर आम्ही MPSCची तयारी करतोय, मग त्यापेक्षा हे काय वेगळं आहे, किंवा आम्ही बाकी कुठल्या UPSCची तयारी करतोय त्यापेक्षा हे काय वेगळं आहे, ह्या एक्झामचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर समजून घेऊयात. SSCच का? तर बघा, पहिला ॲडव्हान्टेजेस इझी सिलेबस आहे, ठीक आहे. बाकी कुठली एक्झाम असेल, तुम्ही MPSCला जर तयारी करायची म्हटलं, तुम्हाला बेसिक एकदा सगळा सिलेबस जरी करायचं म्हटलं MPSCचा, तरी मित्रांनो कमीत कमी तुम्हालाही माहिती आहे 1 ते 1.5 वर्ष तुमचा फक्त सिलेबस वाचण्यामध्ये जातं. लक्षात राहणं, त्याची प्रॅक्टिस, रिव्हिजन, नोट्स हे वेगळा पार्ट आला, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला इझी सिलेबस आहे. एकच सिलेबस सगळ्या परीक्षेला लागतो. प्री मेनसाठी कॉमन सिलेबस आहे, वेगळी तयारी करण्याची गरज नाही. त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट, सर प्रोसेस ट्रान्सपरंट आहे का? आमची केलेली मेहनत वाया जाऊ शकते का? तर बिलकुल नाही. आजच मेनचा पेपर झाला CGLचा आणि TCSच्या सेंटरवर हे पेपर होत आहे. TCS ह्या सगळ्या गोष्टी हँडल करते मेन्सच्या, आणि आपलं जे सिलेक्शन आहे ते मेन्सवर आहे. बरेच जण म्हणतात सर एडिक्विटी आलंय, आता काही फ्रॉड वगैरे होईल का? तर बघा, एडिक्विटी फक्त प्रीचा पेपर घेत आहे. तुमचा जो मेनचा पेपर आहे, ज्यामध्ये तुमचा फायनल सिलेक्शन मेन्स येणार आहे, ती पूर्ण एक्झाम अजूनही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ज्याचा पूर्ण भारतातील ज्या टॉपच्या एक्झाम होतात, IBPS असेल, इंटेलिजन्स ब्युरो असतील, रेल्वे असतील, या सगळ्या एक्झाम अजूनही TCSकडे आहे. त्याच प्रकारे SSCची मेन्स देखील TCSकडेच आहे. त्यामुळं डाऊट घेण्याची अशी विशेष गरज नाही. त्यामुळं ट्रान्सपरंट प्रोसेस नक्कीच आहे. सर सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे का? तर 101% सिलेक्शन प्रोसेस फास्ट आहे. पूर्वी एक काळ होता SSCचा की नोटिफिकेशन यायचं, प्री एक्झाम व्हायची, 4-4, 5-5 महिन्यांनी रिझल्ट यायचा, 6 महिन्यांनी विसरून जायचो आपण की आपण पेपर पण दिलाय. परंतु मागच्या काही वर्षांपासून, जेव्हापासून 2018 पासून TCSने ही एक्झाम टेक ओव्हर केल्या होत्या, त्यांनी पूर्ण रूपच बदलून टाकलंय. पूर्वी 4 टियरमध्ये एक्झाम व्हायच्या, त्यामुळे वेळ लागायचा. आता SSC त्या गोष्टी बदललेल्या आहेत, ठीक आहे. 2च टियरमध्ये एक्झाम होता, टियर 1, टियर 2, ज्याला आपण प्री आणि मेन्स म्हणू शकतो. प्री तुमची 200 मार्क्सची आणि तुमची मेन्स असते 390 मार्क्सची, आणि तुमचं फायनल सिलेक्शन आहे. या पूर्ण प्रोसेसला मी फास्ट प्रोसेस का म्हणतोय, फास्ट सिलेक्शन प्रोसेस, या पूर्ण प्रोसेसला फॉर्म फिलिंग, टियर 1, टियर 1चा रिझल्ट, टियर 2, टियर 2चा रिझल्ट आणि तुमची जॉईनिंग, ही पूर्ण प्रोसेस हार्डली 1 ते 1.25 वर्ष तुमची त्यामध्ये लागत आहेत. माझ्या मते हा फास्टेस्ट असेल. MPSCला तुम्ही कम्पेअर करा, तुम्ही UPSCला कम्पेअर करा, 1 ते 1.25 वर्ष फास्टेस्ट आहे बाकी सगळ्या एक्झाममध्ये, ठीक आहे. त्यानंतर 100% सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, बँकिंग सारखा हेक्टिक जॉब नाही आहे. जर तुम्हाला फॅमिली लाईफ एन्जॉय करायची, तुम्हाला पीस पाहिजे लाईफमध्ये, बँक बॅलन्स पण चांगला पाहिजे, रिटायरमेंट नंतर तुमची लाईफ सिक्युअर पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला SSCच्या जॉबमधून मिळतात. एक चांगलं 2-2.5 कोटीचं पॅकेज मिळतं. जर तुम्ही पॅकेज म्हणण्यापेक्षा रिटायरमेंटला तुम्हाला 2-2.5 कोटी रुपये मिळतात. मग सर रिटायरमेंटचं सोडा, दर महिन्याला काय पेमेंट आहे? तर एका एक्साइज इन्स्पेक्टरला सध्या 7व्या वेतन आयोगानुसार 85 ते 87 हजार पेमेंट आहे एक सिटीमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात पुणे, मुंबई. तेच जर तुम्ही विचार केला 8वा वेतन आयोग आल्यानंतर काय बदल होणार आहे सर यामध्ये, तर 8वा वेतन आयोग आल्यानंतर ही सॅलरी कमीत कमी 1,10,000 किंवा त्यापेक्षा थोडीशी पुढे गेलेली तुम्हाला दिसणार आहे, ठीक आहे. तर इतके चांगले पेमेंट आहेत, जॉब चांगला आहे, हेक्टिक नाही आहे, ठीक आहे, वर्कलोड नाही आहे, वर्क प्रेशर नाही, फॅमिली बॅलन्स आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या SSCच्या जॉबमध्ये मिळतात. मग वाय नॉट SSC, ठीक आहे, वाय नॉट SSC. पुढे बघूयात. तर मी जे म्हणत होतो तुम्हाला की कॉमन सिलेबस, इझी सिलेबस काय यामध्ये सर, कुठले विषय येतात, आम्ही तयारी करू शकतो का? तर बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये मॅथ्स म्हणूयात, ह्या मॅथ्समध्ये 2 पोर्शन येतात. एक येतं अरिथमॅटिक आणि एक येतं ॲडव्हान्स मॅथ. तर अरिथमॅटिकमध्ये काय येतं, ॲव्हरेज, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, SIC ॲट टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, ह्या टाईपचे चॅप्टर येतात तुमचे अरिथमॅटिकमध्ये. आणि ॲडव्हान्स मॅथ्समध्ये काय येतं,
जे 10वी पर्यंत आपण अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, मेन्शुरेशन, प्रोबॅबिलिटी जे शिकलोय 10th पर्यंत, ते 10th लेवलचा सिलेबस यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्समध्ये काय, जर तुम्ही कधी स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असतील स्कूलमध्ये किंवा NTS, EMTS, टॅलेंट सर्चच्या ज्या परीक्षा स्कूलमध्ये व्हायच्या, तर त्यामध्ये जे रिझनिंग असतं तेच रिझनिंग असतं. खूप इझी आहे हा सिलेबस रिझनिंगचा. ठीक आहे, सगळ्यात इझी सेक्शन रिझनिंगच आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज जी आहे यामध्ये तुम्हाला हुकॅबचा पोर्शन येतो, इडियम फ्रेजेस येतात, त्यानंतर पॅराजंबल्ड येतं, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फाइंड दी एरर, पॅसेज येतो, पॅसेजमधून आन्सर फाइंड आउट करायचे. तर एक नॉर्मल लेवलचा इंग्लिशचा पेपर होतो. याची डिफिकल्टी लेवल ही ग्रॅज्युएशन लेवल असते. याची लेवल म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही यामध्ये सध्या जो पॅटर्न बदलला एड्युकेटीचा, त्यामध्ये प्रीमध्ये त्यांनी थोडीशी इंग्लिशची लेवल वाढवली आहे, परंतु एक प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही इंग्लिशला चांगला स्कोर त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर सगळ्यात अनसर्टन विषय तो म्हणजे जनरल अवेअरनेस. तर ह्या जनरल अवेअरनेसमध्ये काय काय येतं, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय यामध्ये येतात. लेवल काय याची 10th लेवल CBSEचा पॅटर्न या ठिकाणी असतो. NCERTच्या 10वी पर्यंत जो काय सिलेबस असतो तो सिलेबस यामध्ये असतो. तर जे विद्यार्थ्यांचा बोर्ड CBSE असेल त्यांच्यासाठी अप्पर हँड आहे, एक प्रकारे एज आहे. बाकी सगळे विद्यार्थी करू शकतात, मराठी मीडियमची मुलं देखील करू शकतात, बिलकुल घाबरण्याची गरज नाही. 10वी पर्यंत सिलेबस, 10वीची लेवल आहे सिलेबसची, त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे अप टू 10th लेवल त्यांच्या सिलेबसमध्ये. इतक्या सर्व अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत आणि आपण मागच्या काही वर्षांमध्ये MPSC, सरळ सेवा त्या फेऱ्यामध्ये अडकून गेलं मित्रांनो. मला असं वाटतं कुठंतरी हे चित्र महाराष्ट्रात बदलायला पाहिजे. आज 30 ते 40 लाख फॉर्म जातात आणि महाराष्ट्रातून जर त्या फॉर्मची संख्या काढली तर ती खूप कमी आहे पर्सेंटेज वाईज. आपण UPSC सारख्या एक्झाममध्ये खूप आपला आकडा चांगला आहे, आपल्या बँकिंगमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपला आकडा चांगला आहे, परंतु SSCमध्ये तो आकडा अजून तरी माझ्या मते त्या ठिकाणी चान्सेस ऑफ इम्प्रूव्हमेंट आहेत. आणि तेच काम संकल्प एज्युकेशन मार्फत आपण करत आहोत. छत्रपती संभाजीनगर येतं ज्या ठिकाणी SSC आणि रेल्वेला फोकस करून टार्गेटेड बॅच आपण घेतोय. विद्यार्थ्यांची तयारी प्रॉपर प्री मेन्स लेवलची ह्या ठिकाणी करून घेतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेज तयारी करायची आहेत SSCची, तर बघा माझा नंबर मी तुम्हाला दिलाय, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देखील विचारू शकता. ही सिरीज अशाच प्रकारे कंटिन्यू होईल. माझ्या पुढच्या पार्टमध्ये ह्या व्हिडिओच्या मी एक एक पदाबद्दल, एक एक एक्झामबद्दल माहिती देणार. ज्या प्रकारे CGL काय आहे, CHSL काय आहे, त्याची इलिजिबिलिटी काय आहे, वयोमर्यादा काय आहे, एक्झाम सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, या सर्व गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर ह्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे संकल्प SSC रेल्वे, सर्च करा. त्यावर खूप इम्पॉर्टंट PDF फाईल्स आणि अपडेट्स एक्झामच्या पडत असतात. ठीक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो व्हिडिओच्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे अपडेट लवकर पोहोचतील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.